हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी आज जाणार आहे कॉलेजला. 6:30 वाजले. आता निघालो हॉस्टेलवरून रस्त्याला बस पकडायला. इथून मग अमरपेलेला जावं लागेल. तिथून बस मिळेल बोरवलीची. तिथून मग ट्रेन पकडून मी आलेलो आहे अमरपेलेसला. इथून बस पकडावं लागेल आणि इथून निघावं लागेल बोरवलीसाठी. 18 नंबरची बस आलेली आहे. याच्यामध्ये जावं लागेल. आता गर्दी असेल नाही तर नाही. बसमध्ये जावं लागेल 18 नंबरचे. तिकीट वगैरे काढलेली आहे बसमधून बोरवलीची. इथून बोरवलीला जायला 11 रुपये लागले. आता तो पास काढायला रांगेत राहावं लागेल. तर हे बघा पास भेटलेलं आहे 1 महिन्याचं. 215 रुपये झालेत 1 महिन्याचे. हा जातो ट्रेन प्लॅटफॉर्म नंबरवरून. पण आलेली आहे पूर्ण भरलेली. हे बघा 1 तासाचा प्रवास करून नंतर चर्चगेटला आता पोहोचेन थोड्या वेळानंतर. आज स्टेडियम बघा क्रिकेटचं जवळच आहे चर्चगेटचे. आता पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे. चर्चगेटला पोहोचता 1 तासाचा प्रवास करून चर्चगेटला पोहोचलोय आता. इथून उतरून इकडून हा रस्ता क्रॉस करावा लागेल. तिकडनं जावं लागेल. इथून आता चालत जायला 15 मिनटं असे लागतील कॉलेजवरती. या एक खाऊ गली. आता सगळं खाली वाटतं आणि संध्याकाळी येताना पूर्ण भरलेलं असतं. हा एवढी गर्दी असते. इकडनं रस्ता पण असतो जायला. एवढी गर्दी असते. इकडनं दुकान अजून बंदच आहेत कपड्यांचे. फॅशन शो म्हणजे. इथून मेन हायवे क्रॉस करावा लागेल. सकाळी एवढी गर्दी नसते इकडे. संध्याकाळी येताना खूप गर्दी असते. रस्ता क्रॉस केला की लगेच आझाद मैदानात इथे येतं. इकडून रस्ता आहे जायला CSTला. थोडं पुढे गेलं की CST येईल. तुम्हाला दाखवतो चला. हे बघा CST आताच पोहोचलो इथे. इथून पूर्ण दिसेल. आणि आपल्याला जायचं आहे याचं इकडनं तर सबवेमधून जावं लागेल. आणि रस्ता क्रॉस करायला थांबावं लागते. गाडी येतात ना तेव्हा आतमधून जावं लागेल. चालू नाही केले. बाकीचं आहे सकाळी लवकर आलो तेव्हा. CSTवरून आलं की इथेच रस्ता आहे. पण दादरला चेंज करायला ट्रेन जमतच नाही. गर्दी खूप असते. त्यामुळे आम्ही डायरेक्ट चर्चगेटला जातो. नाहीतर CSTला आलो असतो तर इथेच उतरावं लागेल. कारण की इकडनंच आहे CST. स्टेजचा हा पहिला गेट आहे इथून. आणि पुढे तिकडे दुसरं गेट आहे. तर आपण तिकडनं जाऊ आता. कारण की इकडनं फिरून जावं लागेल. आणि तिकडनं डायरेक्ट क्लासमध्ये समोरच आहे क्लास. हे बघा हा मेन गेट आहे इथे. आणि आतमध्ये गेलं की डायरेक्ट बोर्ड लावलेला आहे. कॉलेजचं नाव आहे त्याच्यावरती.
आणि हा तिकडनं मागे दिसत आमचा क्लास आहे. कोणी आलाय नाही वाटते अजून. मी खूप लवकर आलो आहे. किती वाजले हे बघा, 8:45 झाले. हे मुलांनी केलेलं. आमचं क्लास इथे आहे पण अजून वाटतं बंदच आहे असं वाटतं. चालू नाही केलेत अजून. ओपन केलेलं आहे. आतमध्ये जाऊ बघू काय आहे ते क्लासमध्ये. स्केचिंग चालू आहे आता इकडे. स्टार्ट केलेली. चला तर आता जेवण करूया. 12:30 वाजले. 12:30 वाजता जेवण करायला सोडतील ते जाऊ कॅन्टीनमध्ये. ते आमचं कॅन्टीन आहे आणि जेवतो आता. चला जे डबा तर घेऊन नाही आलेला त्यामुळे कॅन्टीनमध्येच खायला लागतो. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता क्लासमध्ये जाऊ आणि स्केचचं बाकी आहे ते पूर्ण करावं लागेल 3:30 वाजेपर्यंत. आणि अलग अलग डिपार्टमेंटचं काम आहे ते, मातीकाम, स्कल्पचरचं सगळं. सगळं काम करता येतं. बघा एवढं झालेलं आहे. थोडं लाईट फायनली पूर्ण झालेले आहे स्केच. म्हणजे हे कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. काम पूर्ण झालेलं आहे. तर आता जाऊया पॅकिंग करू सगळं. टाईम पण झाला आहे घरी जायचं. पहिले याला चांगलं करून ठेवायचं आहे नाहीतर खराब होईल. झाकून ठेवलं आहे, काही खराब नाही होणार. उद्या येऊन परत पॅक करावं लागेल. तर बघा दुसऱ्याचं काम झालेलं आहे ते बाकी. माझं काम ठेवलेलं आहे, दुसऱ्यांचं काम बाकी. आजचा दिवस पूर्ण झालेला आहे. असाइनमेंट वगैरे पूर्ण झाले. आता उद्या यावं लागेल. दुसरं असाइनमेंट आहे स्टील लाईफचं. काय होईल ते बघू नंतर.